नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण 4 सप्टेंबर 2025च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. महाराष्ट्रात ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत प्रथम क्रमांक कोणत्या महानगरपालिकेला मिळाला आहे? प्रथम क्रमांक पुणे महानगरपालिकेला मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या 150 दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात पुणे महानगरपालिकेने राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. पुणे महानगरपालिकेने मोबाईल ॲप्स, ऑनलाईन सेवा, GIS तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन यांचा प्रभाव वापर केला. पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी PMC स्पार्क नावाचा वॉर रूमही सुरू केला आहे, जिथे 50 प्रकल्पांचा पंधरवड्यातून एक आढावा घेतला जातो. जागतिक तिरंदाजी स्पर्धा 2025चे 53वे संस्करण कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? दक्षिण कोरिया या देशात आयोजित करण्यात येणार आहे. जागतिक तिरंदाजी स्पर्धा 2025चे आयोजन दक्षिण कोरियाच्या ग्वांगझू शहरात 5 ते 12 सप्टेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. याआधी दक्षिण कोरियाने 1985 सोल आणि 2009 उल्सानमध्ये यजमानपद केले होते. पॅरिस 2024 नंतर ही स्पर्धा लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिकसाठी पात्रतेचा मोठा टप्पा असेल. जवळपास 100 पेक्षा जास्त देशांचे खेळाडू यात भाग घेतील. दरवर्षी राष्ट्रीय वन्यजीव दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येत असतो? दरवर्षी राष्ट्रीय वन्यजीव दिवस म्हणून 4 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. प्राण्यांच्या संरक्षण आणि संवर्धनाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी तसेच वन्यजीवाच्या धोक्यांवरती प्रकाश टाकण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 2025 ची थीम आहे वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन फायनान्स इन्व्हेस्टिंग इन पीपल अँड प्लॅनेट. हा दिवस संरक्षणवादी प्राणीप्रेमी डॉक्टर स्टीव्ह इर्विन यांच्या स्मृती दिनानिमित्त निवडण्यात आला. जागतिक वन्यजीव दिवस 3 मार्च रोजी असतो. कोणत्या राज्य प्रदेश सरकारने किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी यू स्पेशल नावाच्या बसेस सुरू केल्या आहेत? दिल्ली या केंद्रशासित प्रदेश सरकारने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी यू स्पेशल नावाच्या बसेस सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्ली विद्यापीठ क्रीडा संकुलातून 25 नवीन इलेक्ट्रिक बसेसना हिरवा झेंडा दाखवत विद्यापीठ विशेष यू स्पेशल बस सेवा पुन्हा सुरू केली. 1971 मध्ये दिवाळीच्या दिवशी मलकागंज डेपोमधून यू स्पेशल बस सेवा पहिल्यांदा सुरू करण्यात आली होती. 90च्या दशकात ही सेवा शिगेला पोहोचली होती, जेव्हा सुमारे 400 बसेस दररोज 1.90 लाख विद्यार्थ्यांना घेऊन जात असत. 2020 मध्ये कोविड आणि बसेसच्या कमतरतेमुळे ती बंद करावी लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेमिकॉन इंडिया 2025 चे उद्घाटन कोठे केले आहे, ज्याचा उद्देश भारताला सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात जागतिक केंद्र बनवणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेमिकॉन इंडिया 2025 चे उद्घाटन नवी दिल्ली येथे केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी नवी दिल्लीतील यशोभूमी येथे सेमिकॉन इंडिया 2025 चे उद्घाटन केले आहे. हे 2 ते 4 सप्टेंबर चालणारे 3 दिवसीय संमेलन आहे. याचा मुख्य उद्देश भारताला सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स विनिर्माण क्षेत्रात एक मजबूत, लवचिक आणि टिकाऊ जागतिक केंद्र बनवणे हा आहे. फुजेरा ग्लोबल सुपर मास्टर बुद्धिबळ स्पर्धा 2025 कोणी जिंकली आहे? फुजेरा ग्लोबल सुपर मास्टर बुद्धिबळ स्पर्धा 2025 प्रणव व्यंकटेश यांनी जिंकले. भारताचे विश्व ज्युनियर चॅम्पियनशिप प्रणव व्यंकटेश यांनी स्पेनचे ग्रँडमास्टर येलेनैन पेशोट यांना हरवून फुजेरा ग्लोबल सुपर मास्टर बुद्धिबळ स्पर्धा 2025 जिंकली आहे. फुजैरा संयुक्त अरब अमिरात येथे बुद्धिबळ स्पर्धा 2025 आयोजित केली गेली होती. प्रणव व्यंकटेश यांनी 9 फेऱ्यांमध्ये 7 गुण मिळवून विजय मिळवला.
ब्राझीलमधील रिओ कार्निव्हलच्या धर्तीवर बथुकामा उत्सव कोणते राज्य साजरा करेल? तेलंगणा हे राज्य साजरा करेल. रिओ कार्निव्हल हा ब्राझीलमधील एक भव्य आणि प्रसिद्ध उत्सव आहे, ज्यात संगीत, नृत्य, रंगबिरंगी पोशाख आणि परेड यांचा समावेश असतो. बथुकामा उत्सव हे तेलंगणा पारंपरिक पुष्प महोत्सव आहे, जो मुख्यतः महिलांद्वारे साजरा केला जातो आणि देवी गौरीला समर्पित आहे. सप्टेंबर 2025 मध्ये हा उत्सव पहिल्यांदा ब्राझीलच्या रिओ कार्निव्हलच्या धर्तीवर मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मॉर्गन स्टॅनलीने आर्थिक वर्ष 2025-26 साठी भारताच्या जीडीपी वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. 6.7% वाढीचा दर राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. यापूर्वी त्यांनी 6.2%चा अंदाज लावला होता, परंतु एप्रिल-जून 2025च्या तिमाही निकालांमध्ये भारताची जीडीपी 7.8% असल्यामुळे त्यांनी हा अंदाज वाढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या 125व्या भागात UPSC परीक्षेत अंतिम यादीत थोड्या फरकाने राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी कोणते डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च करण्याची घोषणा केली. प्रतिभा सेतू हे डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. या प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत मुलाखतीच्या टप्प्यातून थोड्या फरकाने निवड न झालेल्या हुशार तरुणांना संधी उपलब्ध करून देणे आहे. हे डिजिटल प्लॅटफॉर्म अशा विद्यार्थ्यांचा डेटाबेस तयार करेल आणि विविध सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना त्यांच्या कौशल्यानुसार नोकऱ्या शोधण्यास मदत करेल. केंद्र सरकारने अल्पसंख्याक मच्छीमार समुदायांना सशक्त बनवण्यासाठी मत्स्यशक्ती योजना कोणी आणि कोणत्या राज्यात सुरू केली? अल्पसंख्याक कार्यमंत्री जॉर्ज कुरियन केरळ येथे सुरू केले. या उपक्रमाची सुरुवात अल्पसंख्याक कार्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी 28 ऑगस्ट 2025 रोजी केरळ राज्याच्या तिरुअनंतपुरम जिल्ह्यातून केली. या योजनेचा उद्देश आधुनिक मत्स्यपालन तंत्रज्ञान, केज मत्स्यपालन, कृत्रिम प्रजनन, शिंपली पालन आणि समुद्री शैवाल उत्पादन यांचे प्रशिक्षण देऊन मच्छीमारांच्या सामाजिक आर्थिक स्थितीत सुधारणा करणे हा आहे. संयुक्त सैन्य सराव युद्धाभ्यास 2025 भारत आणि कोणत्या देशांच्या सैन्य दलादरम्यान सुरू झाला आहे आणि त्याचे हे किती संस्करण आहे? भारत आणि अमेरिका या देशाच्या सैन्य दलादरम्यान सुरू झाला आहे आणि हे त्याचे 21वे संस्करण आहे. युद्धाभ्यास 2025 हा भारत आणि अमेरिकेच्या सैन्य दलादरम्यान सुरू झालेला संयुक्त युद्धाभ्यास आहे, जो अलास्का, अमेरिका येथे 1 ते 14 सप्टेंबर 2025 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या सरावाचा मुख्य उद्देश उच्च उंचीवरील युद्ध, हेलिबॉल ऑपरेशन आणि ड्रोन विरोधी युद्ध कौशल्य वाढवणे हा आहे. या सरावाचे 21वे संस्करण आहे. भारतीय लष्कराने युद्ध कौशल्य 3.0 बहुक्षेत्रीय सराव 27 ते 30 ऑगस्ट 2025 दरम्यान कोणत्या राज्यातील तवांगमध्ये आयोजित केला होता? अरुणाचल प्रदेश या राज्यातील तवांगमध्ये आयोजित केला होता. या सरावाचा मुख्य उद्देश पर्वतीय प्रदेशातील युद्ध परिस्थितीमध्ये विविध लष्करी शाखांमधील समन्वय आणि संवाद सुधारणे हा होता. यामध्ये भारतीय लष्कराच्या विविध शाखांच्या तुकड्या तसेच इतर सरकारी संस्थांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला होता. तवांगसारख्या संवेदनशील आणि उंच प्रदेशात हा सराव आयोजित केल्यामुळे भारतीय लष्कराची या भागातील संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी मदत झाली. सरावादरम्यान सैनिकांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, ड्रोन आणि इतर उपकरणांचा वापर करून युद्धाचे प्रशिक्षण दिले गेले. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.